रामकृष्णारी लक्ष्मीपूजनची मी थोडक्यात थोडी माहिती सांगितली. साधी भोळी भक्तीने सर्व काही होतं. जास्त शंका कुशंका नाही धरायच्या. आपल्याला काही आणता आलं नाही तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सोन्याहून पुढं म्हणजे हळकुंड ते पण मी सांगितलं आहे. आणि फराळ बनवायचा, फराळाचा आनंद घ्यायचा. जेवढं आपल्याकडून फराळाचं बनवता येईल तेवढंच बनवायचं. जास्त वेस्टेज जाईल असं बी नका बनवा. जर तुम्हाला कोणाला दिवशी वाटलं तर आनंदाने द्या. आणि त्या दिवशी शंका नाही करायच्या. दिवाळीचा पर्व चालू आहे म्हणजे दिवाळीचा पर्व अजून म्हणजे आपलं भाऊबीज येईपर्यंत शांतता ठेवायची घरामध्ये. लक्ष्मी शांततेत नांदते आणि घरामध्ये स्वच्छता ठेवायची. दिवे पण लावायचे. सर्व घरांमध्ये दिवे लावायचे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी किचन ओट्यावर दिवा लावल्याशिवाय राहायचं नाही. कारण आपली अन्नपूर्णा आहे तिथे पण दहीभात ठेवायचा थोडासा. ते मी आधी लक्ष्मीपूजनचं सांगितलं आहे. हे तुम्हाला अजून एक व्हिडिओ म्हटलं खास माझ्या लोकांसाठी. तर दहीभात हा किचन ओट्यावर पण ठेवायचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय राहू नका. आवडला तर तुम्ही दुसऱ्यांनाही पाठवा. माझी साधी भोळी पूजा सांगते मी. तर साधं भोळं करायलाच पाहिजे. जास्त क्रिटिकलमध्ये नाही घुसायचं. कारण शेतकरी राजे असतात, त्यांच्याकडे काही मिळत नाही मिळालं तर हळकुंड 100% घरांमध्ये असतं. धनं असतात. तेवढं जरी पूजलं, धण्यासारखं म्हणजे सोनं आहे ते. तेवढं जरी पूजलं तरी भरपूर आहे. त्या दिवशी झाडू पण घेऊन यायचा. म्हणजे आधी जाणून ठेवायचा. झाडू पण आणायचा. नवा झाडू त्याची पूजा करायची. तो लगेच यूज नाही करायचा. 2 दिवस थांबायचं. हे सर्व असं करा आणि आनंदाने दिवाळी साजरी करा. कपडे नवे नाही घेतले तरी काही फरक पडत नाही. धूत वस्त्र हे सर्वात श्रेष्ठ असतं. आपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी करा आणि आनंद घ्या. मनाभर सगळ्यांनी रामकृष्ण हरी.